हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. शशी RBMमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आलो आहे भद्रावतीमधील गौराळा या ठिकाणी आणि इथे आहे वरदमूर्ती म्हणजेच आपले गणराया गणपतीचे दर्शन घेऊया. चला तर मी चाललो आहे वरती माडीवरती नाही टेकडीवरती. तर टेकडीवरती बघा खूप सुंदर असं दृश्य आहे आणि समोरच आहे मंदिराचा गाभारा आणि या गाभाऱ्यामध्ये आहे शिवलिंगाची पिंड, शिवपार्वतीची मूर्ती आणि आपले मूषक आणि त्याचबरोबर आपले विघ्नहर्ता गणराया. चला बघा, मंदिराच्या गाभाऱ्यात आल्या आपल्याला दिसेल शिवलिंग आणि त्याचबरोबर शिवपार्वतीची मूर्ती, त्याचबरोबर नंदी बैलसुद्धा आणि बरेच काही इथे मूर्त्यासुद्धा मी पाहिल्या आतमध्ये मंदिरामध्ये. आणि आपले हे प्रिय मूषक, असं म्हणतात ना की मूषकाच्या कानात जे काही आपण सांगू ते गणपतीपर्यंत बरोबर पोहोचतं. तर मी तसंच आपली मनोकामना पूर्ण करण्याच्या हेतूने मूषकाला पकडलं आणि आपली मनोकामना सांगितली. आणि आता चाललो आहे गाभाऱ्यामध्ये गर्भगृहात. तिथे आहे वरदमूर्ती गजानन. पहा किती सुंदर, सुरेख आणि मनाला प्रसन्न करणारी अशी ही गणपती गणरायाची मूर्ती तुम्हाला दाखवू इच्छितो. बघा किती सुंदर आहे. तर मी 2013मध्ये इथं आलो होतो. माझं कॉलेज संपलं होतं. असंच एक म्हटलं देवाला की माझं सर्व कॉलेज होऊ दे, मला नोकरी लागू दे, तर मी इथं पुन्हा तो दर्शनाला येईन. तर तेव्हापासून मी काही आलो नाही, पण असा एक दृष्टांत मला मिळाला स्वप्नामध्ये. तर खरंच मग मला इथे यावंच लागलं. आणि मग नंतर मला आठवलं की अरे मी असं काही म्हटलं होतं आणि गणरायाचं दर्शन घेतलं आज. तर मनाला दिलासा भेटला की आपण जो नवस बोलला होता तो आज मी पूर्ण केला. म्हणजेच काय की देव आपला नवस स्वतःच फेडून घेत असतो. म्हणून काय एक निमित्त आहे आपण. तर बघा हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर आणि हा खूप मोठा आहे. हा टेकडीवरचा परिसर आहे. तर आपण संबंध लांब अशी प्रदक्षिणा मारू शकतो, एवढा मोठा हा परिसर आहे आणि हा पूर्ण टेकडीवर आहे. खात्री आहे की अगर इथे या ठिकाणी जर आपण उत्खनन केलं ना तर आपल्याला नक्कीच शिलालेख सापडतील. कारण इथे खूप जुना इतिहास आहे. इथे भद्रसेन राजाची वसाहत होती. त्यामुळं जर इथं काही आपण उत्खनन केलं तर नक्कीच त्या काळातील आपल्याला शिलालेख सापडतील 101%. तर मी प्रदक्षिणा आपली पूर्ण करत होतो आणि एक पूर्ण जो परिसर आहे निहाळत होतो की खरंच किती चांगला हा परिसर आहे. आता सध्या गरमीचे दिवस आहे त्यामुळे इथे पब्लिक लोक नाही आहेत. पण हिवाळ्यात तुम्ही याल तर इथे संबंध गर्दी असते आणि लोकांचे स्वयंपाक असते, इथे जेवणं सुरू असतात आणि खूप चांगला परिसर आहे. पर्यटन स्थळ आहे आणि समोरच बजरंगबलीचं मंदिरसुद्धा आहे, तिथे पाहण्यासारखं आहे. तर हा जो बजरंगबली आहे हा पूर्व दिशेला आहे. तर एक विशेष आकर्षण या स्थळाचं आहे. त्यामुळं सगळ्यांनी एक वेळ तर इथं यावं. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.